आजचा आपला ब्लॉग आहे संडे मॉर्निंगचा आणि संडे म्हटलं ना की सॅटर्डेलाच कामांची यादी तयार होते। पण काय झालंय, माझी ऑलरेडी 2-4 दिवस सुट्टी झाल्यामुळे अजून कामांचा लोड वाढलाच आहे आणि कामांची लिस्ट कशी खूपच मोठी आहे। तर इथे मी रात्री ना ओले काजू जे सुकवलेले असतात ना ते छानपैकी भिजवून ठेवलेले आणि आज त्याची उसळ करायचा विचार आहे माझा। बघू कसं जमतं तसं, पण हे मी फक्त रात्रभर पाण्यात होते म्हणून पाणी क्लीन करून ठेवलं। आज खिचडी करायचा बेत होता, पण काय झालंय माझ्या लक्षात आलं की अरे खिचडी करण्यासाठी माझ्याकडे दाणे वगैरे काही रेडी नव्हते, म्हणजे दाण्याचा कूट वगैरे केलेला नव्हता, तर ते पण राहिले। इथे मसूर भिजत घातलेले, म्हटलं मसूरचा छानपैकी मोड आलेला पुलाव करू म्हणून ते भिजत घालून ठेवले आणि ते राजमा पण घालून ठेवले। आणि राजमा मी जास्त नाही करत, मला आवडतच नाही त्याची टेस्ट एवढी। इथे मूग मटकी भिजत घालून ठेवलेले, कारण आज काय झालं मी उद्या बाजारात जाईन की नाही मला माहिती नाही, आज बाजारात जाईन की नाही माहिती नाही, म्हणून हे सगळं ना थोडीशी कडधान्य जी काही घरात जेवढी अवेलेबल होती ती सगळी घेऊन ठेवली। आता मूग मटकी आणि आपला जो मसूर आहे त्याला मोड आणण्यासाठी मी तसंच ठेवते। तुम्हाला माहिती आहे मी कुठलं भांडं वगैरे काही वापरत नाही आणि फक्त काजू बाहेर ठेवलेत आणि बाकीचे राजमा मी आता एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि ते आता फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे। आपले साबुदाणे पण फ्रीजमध्ये स्टोअर करायलाच जाणार आहेत, कारण आता मी त्याचा कुठलाच नाश्ता बनवणार नाहीये। बघू आता संध्याकाळी कसं काही जमतं ते। आता ना मी गावावरनं येताना, म्हणजे मी गेलेली माझ्या गावी गेली नव्हती, मी लग्नासाठी गेलेली आणि लग्न होतं कराडला, म्हणजे सातारा साईडला। तर तिथे येताना मला ना लिंब मिळाली, म्हणजे झाडाची तोडूनच मी घेतलेली ही लिंब आहे। तर ही 8-9 लिंब होती, तर घेऊन आलेली। तर म्हटलं थोडीशी पाण्यात टाकून ठेवली, कारण 2 दिवस बॅगेत होती, तर म्हटलं कुठेतरी खराब वगैरे होऊ नये म्हणून थोडीशी ना तिला थोडा वेळ पाण्यातच मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेली। आणि हा डब्बा माझा लिंबांचा डब्बा आहे, जेव्हा जास्त लिंब आणते तेव्हा या मोठ्या डब्यात आणि छोट्या डब्यात अशी 2 ठिकाणी लिंब ठेवते। आणि मी काय करते, ह्याचे जे टिश्यू पेपरमध्ये मी रॅप करून ठेवते, म्हणजे लिंब एक महिनाभर तरी त्याला अजिबात काही होत नाही। तुम्ही एखाद्या वेळेस जर लिंबाला तेल लावून जरी ठेवलं ना तरी लिंब खूप सुंदर अशी राहतात। तर अशा पद्धतीने आतमध्ये जे टिश्यू पेपर आहे ना, जेव्हा मी लिंब काढते तेव्हा तो टिश्यू पेपर त्याच्या आतमध्येच ठेवून देते, म्हणजे दुसऱ्या वेळेस मला तो यूज होतो। आता एक लिंबू हे बघा, माझ्याकडे जो छोटा डबा म्हटलं ना त्याच्यामध्ये एक लिंबू होतं म्हणून ते काढून ठेवलेलं आणि ते ना थोडं नरम झालेलं मला, तर म्हटलं आज थोडंसं लिंबू सरबत पण आता करून पिऊया आपण, म्हणून ते बाहेर काढून ठेवले। आणि बाकीची सगळे लिंब छोट्या डब्यात भरून ठेवलेली आहेत मी। आणि कामांची लिस्ट बघाल ना तर एवढी मोठी झाली, मला आता प्रश्न पडला आपण कुठून सुरुवात करायची, पण कुठून ना कुठून तर सुरुवात करायचीच असते। पाणी चेंज केलं नव्हतं 2 दिवस मनी प्लांटचं, तर त्याच्यामुळे म्हटलं ते पण चेंज करून घेऊया। आणि ही जी बॉटल होती ना, ही जी मी तुम्हाला दाखवली, ही DIY मध्ये केलेली आहे, ही रुकवातामध्ये ठेवली, याच्यामध्ये मी सोप ठेवलेला आणि नंतर मग आता ती मी वापरायला काढले किचनमध्ये। ही बॉटल माझी फ्रीजवर ठेवलेली असते, याच्यामध्ये पण हे प्लांट ठेवलेलं आहे आणि याच्या आतमध्ये हे जे क्रिस्टल्स दिसतात ना ते पण एक छान एक मला गिफ्ट आलेलं त्याच्यामध्ये होतं प्लांटमध्ये, मग मी ह्याचं 3 ठिकाणी घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर आता मला पुढची कामं करायची, पण त्याच्यासाठी ना मला हे डब्बे घासून घेणं खूप गरजेचं आहे, कारण रात्री मी यूज केलेले हे डब्बे ना माझे कुकरचे डब्बे आहेत, छोट्या साईजचे आहेत। म्हटलं छोट्या कुकरमध्ये पण आपल्याला जर कधी लावायचं असेल ना तर हे डब्बे खूप छान उपयोगाचे होतात, म्हणून ते घासून घेतले। याच्याबरोबर एक डबा माझा मसाल्याचा खाली झालेला, तो पण खाली म्हणजे घासून घेतला, कारण आता मसाला पण त्याच्यामध्ये भरून घ्यायचा। आज अशी बरीचशी वेगवेगळी कामं आहेत, पण त्याच्या आधी म्हटलं ना आज थोडी कॉफी पिऊया। माझे जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नसेल, पण जे जुने आहेत त्यांना माहिती आहे की मी चहा पित नाही आणि कॉफी देखील मी घेते, पण फार क्वचित असं कॉफी घेणं होतं। आज माझं ट्रॅव्हलिंगमुळे खूपच डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे मी म्हटलं आज थोडीशी आपण कॉफी घेऊ आणि कॉफी घेतली ना की थोडंसं रिलॅक्स होईल, डोकं थोडंसं फ्रेश वाटेल, म्हणून म्हटलं कॉफी घेऊया। आणि इथे मी कॉफी घेतली, थोडंसं साखर टाकली, कॉफी पावडर टाकले आणि थोडंसं एखाद चमचा मी पाणी टाकलं। तुम्ही गरम पाणी टाकलात ना तर खरंच खूप छान, आणि मला जी अशी फेस आलेली कॉफी असते ना ही मला खूप आवडते, तर म्हणून मग मी अशाच पद्धतीने बीट करून घेते आणि याच्यामध्ये गरम गरम दूध ओतलंय मस्तपैकी आणि छानपैकी ना आता कॉफी पिऊन घेणार आहे आणि मग माझ्या पुढच्या कामांना मी सुरुवात करणार आहे। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। डेली ब्लॉगला तुम्ही खूप छान सगळे प्रतिसाद देत आहेत, मला खूप छान वाटतंय, तुमच्या छान छान कमेंट्स देखील येत आहेत। आणि काल व्हिडिओ आला नाहीये, आजचा हा व्हिडिओ आहे, हा संडेचा आहे, हा तुम्हाला उद्या बघायला मिळेल, म्हणून असं म्हटलं की काल जो व्हिडिओ म्हणजे काल जो आला नाही तर ऍक्च्युली थोडी ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे व्हिडिओ शूट करणं म्हणजे झालं नाही माझ्याकडनं आणि खूप दमायला देखील झालेलं, म्हणून मग शूट केला नाही। आणि त्यातमध्ये माझा सेल्फी स्टिकचा पण थोडा प्रॉब्लेम झालेला,
तर त्याचा आज थोडंसं काहीतरी मी केलंय, जुगाड काहीतरी म्हणू शकतो आपण त्याला. आणि सेल्फी स्टिकचं माझं ना खालून जो स्टँड असतो थोडा क्रॅक गेलेला, त्याच्यामुळे मी डिस्प्ले म्हणजे लावून ठेवू शकत नव्हती फोन. तर त्याला आज सकाळपासून तेच काम, उठल्यानंतर मी तेच पहिलं केलं आणि त्याच्यानंतर मग दिवसाची सुरुवात झाली. कुठेही जाऊन आलं ना की मग खूप म्हणजे पूर्ण मेसी होऊन जातं. जरी आपण 2 दिवसासाठी गेलो किंवा 8 दिवसासाठी गेलो तरी सगळं मेसी होऊन जातं. आणि माझा ट्रॅव्हलिंगमध्ये मायनस पॉईंट हा असतो ना की मला खूप म्हणजे ऊन सहन होत नाही, त्यात गाडी पण खूप लागते. तर खूप म्हणजे दगदग झाली आणि झोप पण नाही पूर्ण झाली. पण मी म्हटलं जर आपण उठलो नाही, ब्लॉग शूट नाही केला किंवा कामं नाही आवरली तर परत आठवड्यामध्ये परत कामांचा लोड वाढून जातो. कारण जे काही ट्रॅव्हलिंगचे कपडे वगैरे होते ते सगळे आत्ताच धुवून घेतले मी पण. कारण मग मी ना माझे जे कुर्तीज वगैरे असतात डेली वेअरचे ते मशीनला लावत नाही, मी हातानेच धुते. त्याच्यामुळे ते पटकन धुवून वगैरे घेतले. आणि भाज्या जसं मी म्हटलं की आत्ता मी जाईन की नाही मला खरंच माहिती नाही, त्याच्यामुळे भाज्यांसाठी थोडीशी कडधान्य वगैरे जे काही प्रिपरेशन करायचं होतं ते काल करून ठेवलं. आता बरीचशी अशी कामांची लिस्ट आहे डोक्यात, पण त्याच्या आधी ना डोकं पण खूप जड झालं, म्हणजे दुखतंय. तर मी कॉफी पण नाही कधी पित, तर म्हटलं आता पहिले कॉफी पिऊन घेऊया, छान फ्रेश व्हावं. आणि स्वामींचं नामस्मरण चालू असतं आमच्याकडे असं रोज सकाळी सकाळी. मी नसते, मिस करते. ज्या दिवशी मी घरी असते त्या दिवशी मला असं छान प्रसन्न असं वाटतं. हे रोज चालू असतं. मिस्टर रोज सकाळी पूजा करताना हे लावून ठेवतात उठल्या उठल्या सकाळी. तर ते आता चाललंय. ते एका साईडला आहे, थोडंसं खूप म्हणजे पीस वाटतं डोक्याला. आणि आता थोडंसं विंडोमध्ये बघत बघत थोडी कॉफी संपवते, डोकं रिलॅक्स करते आणि मग पुढच्या कामांसाठी नवीन एक एनर्जी घेऊन सुरुवात करते. तर आता मी किचनमध्ये आली आहे आणि आज तुमच्यावर एक स्पेशल रेसिपी शेअर करण्याचा विचार आहे, जी म्हणजे उन्हाळ्यासाठी खूप स्पेशल आणि अतिशय थंड, म्हणजे खूप छान असं वाटतं. तर आज मी तुमच्याबरोबर आंब्याच्या साराची रेसिपी शेअर करणार आहे. कारण मला पण असं झालं ना की हे 3-4 दिवस जे होते ना खूप म्हणजे मला खूप त्रास झाला. मला ना गाडी खूप लागते, म्हणजे खूप उलटी वगैरे होते आणि मी किती मेडिसिन जरी घेतलं ना तरी पण मला त्रास होतोच होतो. तर त्याच्यामुळे काय झालं, जेवण पण मी जेवलीच नाही 2-4 दिवस झाले प्रॉपर असं. तर म्हटलं आज ऍक्च्युली माझा विचार होता की काजूची उसळ वगैरे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. पण मला ना थोडं डोकं जडजडच वाटतंय, थोडं गरगरतंय. पण मी सुरुवात म्हणजे कामाला यासाठी करते ना की मग बसून राहिलं, लोळत राहिलं, अजून आळस करत राहिलं तर अजून आळस येतो. त्याच्यामुळे म्हटलं की नाही सुरुवात करूया कामाला, कारण अजून बरीचशी कामं आहेत. कारण मग ती जर मी कामं केली नाही तर आठवड्यामध्ये मग मला बाकीच्या माझ्या स्वतःच्या गोष्टींसाठी वेळ काढणं खूप मुश्किल होईल. तर आता जे करते मी आंब्याचं सार, तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. तुमच्या सगळ्यांची पण रिक्वेस्ट होती की आंब्याचं सार किंवा साराचे प्रकार किंवा असं काही वेगवेगळं करशील तेव्हा आमच्याबरोबर शेअर कर. कारण वीकली मील प्लॅन चार्ट जो मी बनवलेला त्याच्यामध्ये आंब्याचं सार लिहिलेलं आणि तेव्हा तुमची बरेच अशी रिक्वेस्ट होती की सार जेव्हा कधी बनवशील तेव्हा आमच्याबरोबर शेअर करतं. तेच मी आज सार तुमच्याबरोबर शेअर करते. पण त्याच्यासाठी सुरुवात पण मला करायची नारळपासून, म्हणजे किसण्यापासून सुरुवात करायची. या आठवड्याला मी पूर्ण नील असं म्हणू शकतो. कारण कसं असतं, थोडंफार काम माझं आधी केलेलं असतं आदल्या आठवड्यामध्ये. पण यावेळेस काय झालं की गेल्या आठवड्यात मी सामान पण काही भरलं नाही, कारण मला जायचं होतं म्हणूनच मी सामान पण नाही भरलं. कारण मग फ्रीजमध्ये राहून मग वेस्ट होईल आणि किती दिवसांचं मग खायचं, म्हणून मग मी बाकी पण काही भरलं नव्हतं. तर आता मला तर जायला मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही. आता थोडंसं म्हटलं हलकं असं जेवूया, आंब्याचं सार आणि फक्त मी भात करणार आहे, बाकी काही करणार नाही. आणि छानपैकी तांदळाचा पापड आहे तो बरोबर भाजेन आणि त्याच्याच बरोबर मग सगळं आवरून झाल्यानंतर मग थोडंसं झोपेन. दुपारची मी झोपत नाही, पण मला थोडं डोकं जडच वाटतंय. तर थोडंसं म्हटलं थोडंसं रेस्ट करू आणि मग बाकीची कामं जी करणार आहे ती नंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. आता आंब्याचं सार कसं करते ते बघून घेऊया आपण. तर सारासाठी काय काय लागणार आहे ते मी दाखवते तुम्हाला. इथे ओलं खोबरं घेतलंय, छोटा चमचा हळद घेतलेली आहे मी, तिखट मिरची आणि जी आपली नॉर्मल असते अशी दोन्ही घेतलंय, कारण मला थोडंसं तिखट असं खावंसं वाटतंय. तर त्याच्याबरोबर इथे मी लसूण घेतलाय, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लसूण घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, रफ चॉप केली, एकदम फाईन चॉप नाही केली आहे ती. हा आपला आंबा आहे कापून घेतलेला. तुम्हाला जसं आंबट किंवा कमी जास्त हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कैरी घ्या. पाण्यात भिजवून ठेवली की मग त्याचा जो काही चीक वगैरे असतो तो सगळा निघून जातो. आणि इथे एक छोटा चमचा धणे घेतलेले. कांदा आपण या साराला टाकणार नाही आहोत. तर आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचंय. बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण एखादा पहिल्यांदा कुठला पदार्थ करतो ना तेव्हा प्रमाण थोडं कमी जास्त होतं आणि मग रेसिपी बिघडण्याची चान्सेस असतात जास्त. तर आता हे कसं आंबट आहे, तर आंबटमध्ये कधी कधी काय होतं, जास्त आंबट झालं ना
तर मग सार फुटतं. जेव्हा आपण त्याला बॉईल करतो ना, कड काढतो साराला, तेव्हा ना फुटू शकतं. तर त्याच्यासाठी एक कुठला पदार्थ आहे वापरायचा आपण या साराची ग्रेव्ही करताना, तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण पहिलं आपण हे थोडंसं बारीक वाटून घेऊया. आपण हे सगळं मिक्स करून कोथिंबीर पण मी नंतर टाकणार आहे. कोथिंबीर आणि जो एक पदार्थ आहे, जो सार जास्त आंबट झालं तर काय करावं आपण, किंवा जर ते आंबट झालेलं असलं तरी आपण ते कशा पद्धतीने बॅलन्स करू शकतो, त्याच्यासाठी मी एक पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. मग तो तुम्ही टमॅटोच्या सारामध्ये पण वापरू शकता, भेंड्याच्या सारामध्ये वापरू शकता, किंवा आपण जी ताकाची कढी करतो त्याच्यामध्ये पण वापरू शकता. तर ताकाची कढी पण आमच्याकडे अशा पद्धतीनेच केली जाते. खोबरं, धणे, आपली मिरची आहे, त्याच्यानंतर तुम्ही हळद, लसूण, अशा पद्धतीने हे वाटप करून आम्ही कढीमध्ये मिक्स करतो, ताकाच्या कढीमध्ये. तर तशा पद्धतीचीच कढी केली जाते. आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ओतून हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर आता हे जे आहे अर्ध माझं वाटून झालंय. आता यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर. कोथिंबीरीने टेस्ट खूप छान येते साराला. आणि याच्यामध्ये ना एक छोटासा पाव चमचा म्हणजे एवढंसं मी तांदळाचं पीठ टाकणार आहे. याच्यामुळे काय होणार, आपलं सार फुटणार नाही आणि थोडासा थिकनेस पण येतो आणि एक चव ना याला वेगळीच येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. टमॅटोचं सार किंवा कढी करतो ना आपण ताकाची, त्याला जसं आपण बेसन वापरतो त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरून बघा. खरंच टेस्ट खूप छान येते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण काही पाणी वगैरे टाकणार नाही. गरज वाटत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि हे मिक्सरला छान आता बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे फोडणीला द्यायचंय सार. फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलंय आणि लसणाची फोडणी या साराला ना एक वेगळीच टेस्ट देऊन जाते. तर इथे मी लसूण टाकलंय, थोडंसं राई आहे, थोडंसं जिरं आहे, थोडासा कढीपत्ता आहे, त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाका तुम्ही. आणि याच्यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं म्हणजे जे वाटप तयार केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं, अगदी पातळ असं ठेवायचं नाही. आणि याला कड काढून घ्यायचं आहे. तर आता एक 5 मिनिटात आपल्या साराला उकळी येईल आणि आपलं सार तयार झालंय. आता छानपैकी पापड भाजून घेते आणि मग जेवून घेते. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्ही समजून घ्याल आणि उद्या एका छानशा ब्लॉग सोबत तुमच्याबरोबर परत एकदा भेटेन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला सारची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही सजेशन्स असेल ते देखील मला नक्की आठवणीने सांगा, कमेंट करून सांगा. म्हणजे तुमची जी प्रत्येक कमेंट असते माझ्यासाठी नवीन एनर्जी घेऊन असते की मी उद्यासाठी अजून एक छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठीची. तर कुठेही ब्लॉग आवडला असेल थोडा तरी तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या ब्लॉग्स मध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.